तरंग्या रिवर्स टाक रिवर्स. काही चाललंस दूध घेऊन? दूध नाही, मसाला दूध. कोणाचा? महाराजांसाठी घेऊन गेलो होतो, प्यायले नाही. आता मांजरीला द्यायला चाललो. आपण घेऊया का अर्ध अर्ध? मांजराला काय वाईट वाटणार नाही ना? मग घेऊया घेऊया. तू का सांगतोय? तसाही त्यांनी घेतल्यानी नसता. तुला काय माहित? म्हणजे मागेही त्यांनी घेतल्यानी नव्हता माहिती. पूर्वी म्हणजे मागे म्हणजे फार वर्षापूर्वीची गोष्ट. माका वाटता ते चमत्कारी पुरुष असतले. काय चाललं तुमचं? हे काय काय कुठे नाही लपवताय काय? कप कप बशी ते कपात बशी मावता काय ते बघत होतं. उचल मावता मावता. वा वा वा, काय संशोधन चाललंय. वा. बरं ते महाराज कुठे? ते झाडावर झाडावर म्हणजे झाडाखाली नाही, म्हणजे खाली बसलेत वर झाडा. नाही मी सोपं करून सांगतोय. म्हणजे महाराज झाडा खाली आहेत ना, म्हणजे झाड महाराजांच्या वर आहे. आभारी आहे, खूप सोप्या शब्दात समजावलं. वाचलं. रजिस्टर भरा ना. ऐका मी आधी आता अगदी का जांभळे काय चाललं? ये, मी तुझीच वाट बघत होतो. माझी? हो. आधी नाही का सांगायचं? मीच बोलावून आणलं असतं. इथे मयेकरांच्या घरात होते ते. नाही पण हे आहेत कोण? मगाचपासून आम्ही त्यांना तेच विचारतोय, पण ते काही बोलायलाच तयार नाही आहेत. रजिस्टर पण नाही भरलो. 24 श्रावण 1938 जम्बूद्वीप. सुनंदन सुत साठे कुलोत्पन्न कपिल. जन्म 12 वैशाख 2013. 3 वर्षाचे आहात तुम्ही? नाही, मी तर मोठा आहे. भारतीय वर्ष 2013. ग्रेगोरियन दिवस 23 मे 1991. वृत्ती भ्रमर परंतु बुद्धी प्रखर. सप्त सिंधू पार करणारा साहसी वीर. परंतु आता तुम्ही भूमीवर. तुमचं जहाज अटलांटिक महासागरात सेंट पीटर आणि सेंट पॉल आर्चिपेलागो या बेटांपासून 200 सागरी मैल दूर. आणि ते आता काही तासात तुम्हाला न्यायला येत आहे. हे सगळं तुम्हाला कसं माहित? महत्वाचं नाहीये ते. त्याचा विचार करू नका आता. त्याचा योग नाही. नाही मग केव्हा आहे? योग्य वेळ येताच कळेल सगळं. मी तर ह्यांना चहा सुद्धा विचारला माहितीये. अहो जांभळे, आपण सत्पुरुषांना चहा विचारतो का कधी? मी तर त्यांच्या दुधाला हात पण नाही लावला. गप्प बसा रे जरा. हे काहीतरी महत्वाचं सांग. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही
सॉरी. इट्स ओके. हे सॉरी. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.